लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊनच। आणि लेट पण थेट या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत भावांनो। तर चलूया मेन मुद्द्याकडे, ते म्हणजे बागी 4 या सिनेमाने 6व्या दिवशी किती कोटीची कमाई केली। की ती कमाई चांगली आहे की वाईट आहे त्याच्या आधी जाणून घेऊया। ते म्हणजे बागी 4 या सिनेमाचा ज्यावेळी रिलीज झाला तो म्हणजे 5 सप्टेंबरला, त्या दिवशी बागी 4 या सिनेमाने कमवले होते ते म्हणजे 12 कोटी रुपये आणि 3 दिवसामध्ये त्यांनी कमवले होते 31 कोटी रुपये। आणि जवळपास 5 दिवस संपेपर्यंत या सिनेमाने कमवले होते ते म्हणजे 40 कोटी, नेटमध्ये 40 कोटी। आणि ओव्हरऑल जगभरामध्ये जर बघायला गेलात तर या सिनेमाने 50 कोटीचा आकडा 54.75 लाखाची कमाई त्याने 5 दिवसामध्ये कमावली होती। तर 6व्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली, तर 6व्या दिवशी कमाई जाणून घेण्यापूर्वी दिवसभरामध्ये याला किती ऑक्युपन्सी मिळाली ते पहिलं आपण जाणून घेऊया। तर मॉर्निंग शोला ऑक्युपन्सी होती ती म्हणजे 6.3%, त्याच्यानंतर आफ्टरनूनला होती 9.68% एवढी ऑक्युपन्सी, त्याच्यानंतर इव्हिनिंगला ऑक्युपन्सी होती ती म्हणजे 10% आणि नाईट शो 13.46%। अशा ऑक्युपन्सी दिवसभर चालल्यानंतर या सिनेमाने 6व्या दिवशी कमवलेत 2,65,00,000 रुपये। किती? 2,65,00,000 रुपये। जर तुम्ही हे 2,65,00,000 रुपये त्या नेट कलेक्शनमध्ये ॲड केलं तर होतात ते म्हणजे 42.40 लाख रुपये या सिनेमाने नेटमध्ये आत्तापर्यंत 6 दिवसांमध्ये कमवलेत। तर ओव्हरसीजचं बघायला गेलं तर 10 कोटी त्याने आत्तापर्यंत कमवलेत, त्याचं ग्रॉस होते ते म्हणजे 10 कोटी। असं तिन्हींचं कॉम्बिनेशन मिळवलं, नेट, ग्रॉस आणि ओव्हरसीज, तर याने कमवले जगभरामध्ये जवळपास 60,31,00,000 रुपये। 60,31,00,000 रुपये या सिनेमाने आत्तापर्यंत जगभरामध्ये कमवलेले आहेत। तर या सिनेमासाठी ही कमाई लाभदायक आहे का, याच्यामध्ये त्याचं समाधान होईल का? कारण येत्या आठवड्यामध्ये आता या सिनेमाला मोठी टक्कर देणारे जवळपास 5 ते 7 सिनेमा धडकणार आहेत। मग उद्यापासून याचं कलेक्शन किती येईल, करोडोमध्ये येईल का लाखामध्ये येईल, हे बघणं योग्य असेल। कारण आता महाराष्ट्रामध्ये सिनेमा येणार आहे तो म्हणजे दशावतार हा मराठी सिनेमा उद्यापासून सिनेमागृहात धडकणार आहे। तर मग 100 कोटीचा आकडा मुश्किलच दिसतोय, कारण बॉक्स ऑफिसवर हिट आणि फ्लॉप हे आपण नाही ठरवत, ठरवतो तो म्हणजे बॉक्स ऑफिसवालाच। तर 100 कोटीचा गल्ला कमवणं या सिनेमासाठी तर नामुमकिन, कारण आत्तापर्यंत जर बागीचं सिक्वल पाहिलं तर प्रत्येक सिनेमाने 100 कोटीचा गल्ला बॉक्स ऑफिसवरती कमवला आहे। परंतु मी आता सांगू शकतो की हा सिनेमा 100 कोटीपर्यंत कदाचित जाऊ शकणार नाही। तर पुढे याचं कलेक्शन येईल याची आशा तर वाटत नाही, कारण बरेच सिनेमा पुढे येणार आहेत। दशावतार सारखा मराठी सिनेमा, तर 3-3 मराठी सिनेमा येतात, त्याच्यानंतर हिंदीमध्ये अजून 2-3 सिनेमा येणार आहेत। मग याच्याकडे शो किती राहतील आणि याची कमाई किती होईल, ही जरा चिंताकारक गोष्ट आता बागी 4 या सिनेमासाठी राहणार आहे। तर आतापर्यंत बागी 4 या सिनेमाने कमवलेत 60,40,00,000 रुपये जगभरामध्ये। ही कमाई त्या सिनेमासाठी समाधानकारक आहे का, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।